नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अतिशय अशी आनंदाची बातमी आहे. कारण काय माहिती का, मार्च 2026 मध्ये जे शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं अवकाळी पावसामुळे, चक्रीवादळामुळे आणि विजामुळे जे नुकसान झालं होतं मित्रांनो, त्याच्यामुळे काय केलेलं माहिती का, शासनानं एक शेतकऱ्यासाठी स्पेसिफिक रक्कम मंजूर केलेली आहे काल 18 मे 2026 रोजी आणि त्याचं एक GR सुद्धा आलेलं मित्रांनो. त्याच्यामध्ये जी रक्कम आहे मित्रांनो ती सांगतो मी तुम्हाला, 164,83,44,हजार इतका निधी काय केलेला त्यांनी मंजूर केलेला आहे. आता ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं त्यांनी त्या जिल्ह्यावाईज काय केलेली रक्कम दिलेली मित्रांनो. आणि ती जी रक्कम आहे मित्रांनो ही नेमकी कधी वाटणं होईल हे सांगता येत नाही. कारण मी तुम्हाला सांगतोय, कारण तुम्ही म्हणसाल की सर आता हे नेमकं यांनी मंजूर केलं पण पडन कधी आणि हे देणार कधी शेतकऱ्याला, तर हे आता टाकते नाही हे तर मला वाटत नाही. कारण तुम्हाला माहिती सगळीकडे परिस्थिती कशी आहे. आणि याच्या अगोदर पण पीक विमा आपल्याला 15 जानेवारीला पडणार होता, तो आणखीनही पडला नाही. त्याच्यानंतर पशुसंवर्धन विभागाअंतर्गत ज्या योजना सुरू होणार होत्या त्या पण आणखीन झाल्या नाही. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कृषी स्वावलंबन टप्पा 1 जो होता मित्रांनो, त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी होत्या शेतकऱ्याच्या, त्या सुद्धा त्यांनी काय केलेले माहिती का, दुरुस्ती केलेली नाही. फक्त शेतकऱ्याचं काय केलेली नावं लिहून घेतलेली, बाकी त्याच्यावर काही अंमलबजावणी झाली नाही. फक्त एक शिबिर झालं म्हणून त्यांनी काय केलेले दाखवलेले. तरी पण मी काय करतो मित्रांनो, जिल्हा वाईज त्यांनी किती रक्कम ही केलेली आहे, मंजूर केलेली ती तुम्हाला सांगतो मित्रांनो या GR मध्ये. तर बघा आता जिल्हा वाईज सांगतो मी तुम्हाला. सांगली जिल्ह्याला काय केलेलं माहिती का, 338 लाख. आता हे सगळे जे लाखामध्ये रक्कम आहे मित्रांनो, लक्ष्मी म्हणजे लाख. त्याच्यानंतर पुण्यासाठी केलेली आहे 317. ओके. त्याच्यानंतर बघा नागपूरमध्ये 25.62. त्याच्यानंतर चंद्रपूर 75.02. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग 12.67. रत्नागिरीमध्ये 11.46. त्याच्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगरचा जो एरिया तो मित्रांनो विभाग येतो, त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे, नांदेडमध्ये 23.68. धाराशिवमध्ये 339.36. जालन्यामध्ये 252.90. आता मी जालन्यामध्ये राहतो, बरेच जण म्हणते जालन्यातले बाबा तू सांगायला लागला नेमकं हे पडणार कधी. मित्रांनो याची गॅरंटी नाही कधी पडणार, शासनानं फक्त मंजूर केलेलं आहे. देईल कधी सांगता येत नाही, मी याच्या अगोदर पण म्हणलो. त्याच्यानंतर लातूरसाठी 21.25. त्याच्यानंतर हिंगोलीसाठी 25.03. त्याच्यानंतर अमरावती विभाग जो मित्रांनो, अमरावतीसाठी बघा 22.95. यवतमाळसाठी 12.71. वाशिमसाठी 0.77. त्याच्यानंतर नाशिकसाठी 7,334. त्याच्यानंतर धुळेसाठी 1,551.50. त्याच्यानंतर नंदुरबारसाठी 66.57. त्याच्यानंतर जळगावसाठी 3,114.60 आणि आयल्यानगरसाठी 2,520 इतका जो निधी मित्रांनो त्यांनी काय केलेले, हे जिल्हा वाईज मी तुम्हाला सांगितलेले असा मंजूर केलेला आहे. आणि असं ते वाटप कधी करतील ते सांगता येत नाही. परंतु जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्राला पाठवायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.